हाय नमस्कार मित्रांनो, आपण सर्व चकित असाल की विचार करत असाल की आज हे सर्व एन्जॉयमेंट धमाल मस्ती कुठे चालल्यात बरेच सगळेजण. आणि हो, खरोखर आम्ही देखील उत्साही आहोत आणि खूप आनंदी आहोत, कारण आम्ही सर्व जातोय आई एकविरीच्या दर्शनासाठी. तर चला तुम्ही देखील आमच्या सहभागी व्हा आणि एन्जॉय करूया आपण आज. आज घालीन हिरवा तुरा आपले लग्नाचे दिसाला नमस्कार देवाला नकरी. काय पाहिजे माझ्या नमन? सोन्याचा आरमांतन सोन्याचा सोनियाचे नंदन माझ्या बाळाला मोटर मांगतन बातीराला मोटार ये मोटारीचे नांदन माझ्या पाया घालल्या पाया घालल्या तर चला मित्र, पोहोचलोय आपण आई एकविरीच्या दर्शनासाठी. आपण पायथ्याशी आहोत आणि दुकानांची जी लगबग आहे, बाजारपेठ जी आहे आपण पाहतोय. आणि ह्या बाजारपेठेत मन रमून जातं, कारण पुन्हा पुन्हा यायला भाग पाडतात. ही एक दर्शनासोबत बाजारपेठ देखील तितकीच महत्त्वाची आहे. पण आज आपण विशेष कार्य म्हणजे आम्ही जेव्हा पण येतो आई माऊलीसाठी आम्ही हा मानपाण्याचा कार्यक्रम आधी उरकून घेतो, कारण आपण खाणार पिणार, पण ज्या कामासाठी आलोय ते काम आधी आम्ही पूर्ण करून घेतो. आणि पायथ्याशी आपण दर्शन घेतलं आणि दर्शन अगदी मनमोकळेपणाने आणि अगदी गर्दी जी आहे ती सुरळीत पाहायला मिळाली, कारण आम्ही सकाळच्या पहारात आलो आणि ह्या सकाळच्या सुमारात अगदी मनमोकळं दर्शन घेता येतं, कारण सूर्यनारायण देखील आमच्यासोबत दर्शनाला आले होते आईच्या पायथ्याशी. जो मानपानाचा कार्यक्रम आहे, आम्ही एक बोकड आणला होता, हा बकरा घेऊन आम्ही गेलो आणि जो मानपान आहे तो पुरवला आणि पुन्हा वळालो आपण जिथे आपण आज आपण स्थायी होतो.
तर मित्र हो, सकाळ झाली आणि आमचा सुरू झाला दर्शनासाठीचा प्रवास. कारण आम्ही ज्या कामासाठी आलोय तो महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे आई माऊलीचं दर्शन. आणि निघालो आम्ही सर्वजण आई माऊलीच्या दर्शनासाठी. आपण पाहतात की आम्ही जवळपास 178 किलोमीटर लांब आलोय, म्हणजे पालघरपासून ते आई एकवीरच्या दर्शनासाठी पुणेमध्ये. आणि ह्या प्रवास अगदी सोयीस्कर आनंदी तर झालाच, परंतु दर्शनासाठीचा जो आनंद असतो दरवर्षी येतो, परंतु दरवर्षी आम्हाला जो आनंद असतो तो द्विगुणित करण्यासाठी जो एक ऊर्जा असते ती आम्हाला इथेच मिळते. आणि ही ऊर्जा आम्हाला अशीच मिळत राहो ही प्रार्थना देखील करेन. कारण हे एन्जॉयमेंट आम्ही घरी देखील करू शकतो, खाऊ पिऊ शकतो, परंतु इथलं जे वातावरण आहे आम्हाला खेचत असतं, ओढवून घेत असतं. आणि म्हणून आम्ही हा प्रवास करून सगळा इथपर्यंत येत असतो. लहान बालांना आम्ही घेऊन येत असतो, वृद्धांना देखील घेऊन येत असतो, पूर्ण फॅमिली. कारण जिथे ते आम्ही जातो तर आम्हाला फॅमिली नेणं जमत नाही आणि एखादे असे ठिकाणी जाणं जमत नाही, परंतु इथे एकमेव ठिकाण आहे की जिथे आम्ही आई माऊलीच्या दर्शनासाठी पूर्ण फॅमिलीसहित असतो. लहान मोठ्या सर्वांना घेऊन येत असतो. मनोकामना इथे तर पूर्ण होतातच, परंतु आनंद देण्यासाठी देखील हे ठिकाण आम्हाला सोयीस्कर वाटतं. तर हो मित्रांनो, यंदाचं फक्त आई माऊलीच्या दर्शनासाठीच येणं नाही तर काहीतरी स्पेशल आहे आणि ते म्हणजे शिवांश बाळाचा वाढदिवस. हो, आमचे लाडके बंधू संतोष घरत, शिवांश संतोष घरत बाळाचा आज वाढदिवस आहे. आणि तो वाढदिवस साजरा करण्यासाठी आम्ही सर्व एकत्र आलेलो आहोत आज आई माऊलीच्या दरबारात. आणि तिथेच आज आम्ही केक कापून साजरा करतोय शिवांश बाळाचा वाढदिवस. आणि हा त्याचा पहिला वाढदिवस आहे, तर इतका उत्साहात आणि काहीतरी नवीन असावं तेच करून कंटाळा आला होता. कारण घरीच्या घरी केक कापणं आणि वाढदिवस साजरा करणं हे काहीतरी कॉमन वाटत होतं. म्हणून संतोष बांधवांनी जी शक्कल लढवली आणि जी युक्ती चालवली की जायचं तर आहेच, तर जाऊया माझ्या मुलाच्या वाढदिवसाच्या दिवशी आणि साजरा करूया आई माऊलीच्या दरबारात माझ्या मुलाचा वाढदिवस. तर योगायोगाने येणं झालं आणि खूप छान वाटतंय. जो आनंद आहे तो सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसत असेल तुम्हाला, आणि आम्ही देखील तसाच उत्साह अगदी जोरात साजरा करतोय. लहान मुलं आणि मोठी माणसं जी कोणी असतील आज झोपतील आल्यात, सगळेजण एन्जॉय करतायत आणि खूप छान वाटतंय आई माऊलीचं दर्शन आणि त्याचमध्ये वाढदिवस देखील. तर अशा तऱ्हेने आम्ही आज साजरा केला आई माऊलीच्या दरबारात ह्या शिवांश संतोष घरत बाळाचा वाढदिवस. आणि नंतर ह्या महिलांचं फोटोशूट काय होणार नाही आणि व्लॉग काही संपणार नाही, परंतु आम्ही लगेच निघालो आपल्या निवासस्थानी जिथे आपण वास्तव्य केलेलं आहे. आपण थांबलो होतो आणि इथे येऊन प्रत्येकजण आपापली जबाबदारी पार पडताना आम्हाला दिसले. कारण मनोज आपले बडा भाऊ आपल्यासाठी बनवत आहेत छानसं रुचकर जेवण. त्यांना सगळेजण साथ देत आहेत आणि जो तो आपापली जबाबदारी सांभाळत आहेत. आणि एकीकडे चालू आहे जेवण, तर दुसरीकडे पुन्हा एकदा वाढदिवसाचं वातावरण पुन्हा एकदा पाहायला मिळालं. जो तो हाऊस मौज जितकं होईल तितकं साजरा करण्याचा प्रयत्न करतोय. शिवांश बाळाला शुभेच्छा देत आहेत मम्मी पप्पा देखील आणि सर्वजण जे आले होते आज आमच्यासोबत. कारण फॅमिली आहे आणि फॅमिली म्हटल्यानंतर एन्जॉयमेंटच असतं. आणि आमच्या काही फॅमिलीचा मजा मस्तीचा माहोल काहीतरी वेगळाच असतो, ओरच असतो. सर्वजण लाजालू इथे तुम्हाला कोणीच पाहायला मिळणार नाही. आणि लाज नसली तर मग उत्साह तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे.